वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही जाणार आहे शेतामध्ये। मी आलेले आहे जिंतूरला माझ्या घरी। आम्ही आज फॅमिली ट्रिप प्लॅन केली आहे। आज आम्हाला खूप दिवसानंतर शेतामध्ये जायचं आहे। आमच्या भाकरी बनने बनवला ठेचा। ये है माझी मौसी, ये है माझी आजी। हमारा छोटा बच्चा पहले ही निकलने के लिए रेडी हो गया है, लेकिन हमको अभी टाइम है जाने। बेटा ढील घालून कोण उभं टाकतं असं। चला, तर हे आहे माझं घर। निघतोय आम्ही। बस झाली शाट मारणं। पोरी नाही भेटणार आहे तुला तिथं। पोरी नाही आहेत शेतात। बरं, एखादी बघू चेहऱ्यापेक्षा चष्मा मोठा, किती मोठा दिसायला लागेल। वाईट वाईट घालून ये बहुत मुश्किल है मेरा भाई। ये थोड़ी पागल है, इसको फॉलो मत करो, सब्सक्राइब मत करो। क्या बोला तूने? झालेत माझे 450 झालेत। जमण्याने कोणी करणार। शेतात काय काय आहे आता आम्ही खूप दिवसांवर सांगतो। खूप दिवसानंतर आम्ही फॅमिली ट्रिप करत आहोत शेतात जाण्यासाठी। बाकीचे मेंबर्स तिकडे आहेत। हॅलो गाईज, इथे झालेलो आहे आम्ही रेडी जाण्यासाठी। इथे चालू आहे टिफिनची पॅकिंग। टिफिन झालाय का पॅक करून? आमचा झालेला आहे टिफिन पॅक करून। आता आम्ही निघणार आहे। दोन्ही घे। हा, तर आता भेटूया डायरेक्ट शेतात गेल्यावर। बाय बाय, टाटा, सी यू। A few moments later. इथे आम्ही निघालो होतो शेतात जाण्यासाठी आणि मी खूप दिवसानंतर जात होते शेतात। आणि आमचं शेत ना जिंतूरपासून 3 किलोमीटर दूर आहे, त्यामुळे आम्हाला इथे रिक्षाने जावं लागतं। आणि ह्या आहेत माझ्या मोठ्या वहिनी आणि त्यांचा मुलगा कार्तिक। आता तो 2 वर्षाचा झाला आहे आणि हा ब्लॉग 1.5 वर्ष अगोदर बहुतेक 1.5 वर्ष झालं आहे या ब्लॉगला शूट करून। आणि शेवटी मी आज अपलोड करते। तर या आमच्या वहिनी, कारण की रस्ता यांनाच माहिती होता, त्यामुळे पुढे निघाल्या। आम्ही त्यांच्या मागे मागे जात होतो। बाय, हम पायी पायी जावं लागतं आम्हाला शेतातून। स्ट्रगल शेतात जाण्यासाठी, मरमर उन्हाची एवढ्या। चला रे, आले का? अरे पटपट चल, गुणगुण हरवली तर मागेच राहशील। फायनली आम्ही शेतात पोहोचलेलो आहे आणि आम्हाला एवढं जुन्या गोष्टी आठवत होत्या। मी बाबांसोबत येत होते लहानपणी पायी पायी, ते पण शेतामध्ये। आणि मी 10वी नंतर आलेच नाही। शेवटी आज म्हणजेच 9-10 वर्षानंतर मी शेतात आले होते। एवढं भारी वाटत होतं ना। नाही, पूर्ण जुन्या आठवणी, कोणत्या रस्त्याने आम्ही येत होतो किंवा कुठल्या रस्त्याने जात होतो, कुठे बसत होतो, हे सगळं मला आठवत होतं। आणि खरंच खूप भारी फिलिंग होती ती। आणि जेव्हा सगळे फॅमिली मेंबर्स सोबत असतात ना, आणखीनच छान वाटतं असं पिकनिकला यायला। याचे हे कुठे, झाकण कुठे? झाकण कुठे याचं? हे घे लावायला। दोस्तों, ये देख सकते हैं, ये है असरा और ये है मेरी बहन। और वो देखो वो लड़की कैसे देख रही है। जला दी माचिस। और ये हवा बहुत बढ़ रही है ना, देखो ना, झंडा भी फड़फड़ रहा है, बहुत हवा आ रही है। देख सकते हैं, इसे लगाने नहीं आ रहा है, इसलिए ये चाले करके सबके पास देख रही है। देखो, ये लगिश नहीं रहा है। 1 मिनट ब्रदर। और ये लग गई आग, पर फिर भी चली गई है। कैसे हंस रही है ये जैसे। अरे माझे हाथ बोले। अब देख सकते हैं हवा बहुत छूट गई है। और ये लड़का, ये देखो गैंगस्टर ये। अच्छा, डॉन। 1 मिनट रुक जाओ भाई। ये देखो, ये होने वाला नहीं है शायद से, पर ये होगा अभी। पिट गया। देख सकते हैं गाइस, अब आग लग चुकी है।
यहाँ आ जाओ जरा सा। ये देख सकते हैं भाई, ये कैसी पूजा कर रही है आश्रय की। ये लगा दी नमो नमो हे गे बंद करो, पाया पडू दे ना. ये देख सकते हैं गाइस, सब पाए पड़ रहे हैं हल्लू हल्लू करके। पाव पड़ो जाओ। ये पकड़ सकते हैं आप, ये पकड सकते हैं. मुंजाला फोडून जाणार कुठे मुंजा? ते समोर. कुठे? खूप लांब आहे ते झाड आहे ते. अरे एवढं लांब? याला पडायला त्याला काहीतरी असेल इथलं तर अगरबत्तीचं याला. चालता यायला का ग तुम्हाला? बसलो इथं आम्ही आता गप्पा. तू विहिरीतलं पाणी पिते? यावंच लागतं आता शेतात माझं. खोबरं खाणं. पिकनिक स्पॉट. पिकनिकला आम्हाला पाणीच नाही पण पे. गाइस हमें थोड़ा पानी लाके दो ना यार प्लीज गाइस. व्हिडिओ बनवायचे तर आपल्याला पूरा आणत असते सोबत. पूरा मीन्स काम कर. गाइस ये देखो ना कैसा कर रहे हैं. इनको लग रहा है लड़के सिर्फ काम के लिए होते. यस. नहीं होते काम के लिए लड़के. बात तो सही है. लड़कों की फीलिंग्स आज कौन समझ सकते हैं? लड़के पागल लोग. पागल लोग समजते. आमच्या झाडाला कैऱ्याच नाही पण. उड्या म्हणजे कैऱ्या पोर. मावशीची फोटोशूट चालू झालेलं आहे. आणि इथे आम्ही सर्वजण बसलो होतो जेवायला आणि आम्ही घरूनच टिफिन पॅक करून आणला होता, कारण की शेतात जेवण्याची मजाच काही वेगळी असते, ते पण फॅमिली बरोबर. आता सध्या हे एक बरं आहे की मोबाईल आहे, सर्व गोष्टी आपण कॅप्चर करू शकतो मेमरीजसाठी. हे अगोदर नव्हतं, पण तेव्हा एन्जॉय जास्त व्हायचा आणि रील्स मोबाईल कमी असायचे, तर तो एक फायदा आहे की नुकसान माहिती नाही. त्यानंतर आम्ही इथे रील शूट करायला घेतले आणि मी कोणत्याच सॉन्गवर डान्स करत होते हे मला ज्यांनी ओळखून दाखवलं ना त्याला मी माझ्याकडून एक गिफ्ट देणार आहे, फक्त माझे फॅमिली मेंबर सोडून, कारण की त्यांच्याकडे ही रील आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ही गिफ्ट राहणार नाही आहे. त्यासाठी पटापट कमेंट करून सांगा की मी कुठल्या गाण्यावर डान्स करत होते. आणि इथे अचानक पाऊस आल्यामुळे आम्हाला घरी जावं लागते थोडं लवकर, बट ते तरी ठीक आहे. आमचं बाकी फिरून पण झालं होतं आणि फोटोशूटही झाला होता, पण काही यांचे फोटो काही संपतच नव्हते, कारण वातावरणच एवढं छान झालं होतं ना की फोटो काढण्याची इच्छा होत होती. त्यानंतर ना इकडे मावशीचं फोटोशूट वेगळा सुरू होता आणि मावशी गेली होती वांगे वेचून आणण्यासाठी, तर ते झालं. त्याच्यानंतर यांचे फोटोशूट चालू होते, ते बघत बसलो आम्ही आणि अचानक सुरू झाला पाऊस आणि आम्हाला फास्टमध्ये तिथून निघावं लागलं. पाऊस पडत पडू शकतात आता. पाऊस पडू शकतो आता. आता आम्ही निघालो बोरिया बिस्तर बांधून घरी, कारण आम्ही एवढं पळत गेलो बॅग आणण्यासाठी. वातावरण बिघडलेलं आहे. ती बॅग खाण्यापिण्याची. आता आम्हाला पाणी भेटणार नाही प्यायला. इथं मौसम किती छान झालेलं आहे मौसम बघू शकता. आणि आम्ही निघालेलो आहे घरी जाण्यासाठी निघालेलो आहे आम्ही आता. हे बघ इथं व्हिडिओ किती भारी आला असता पळायचा. हे बघितलं नाही आपण पहिले. हा भारी येतो व्हिडिओ. पाऊस यायला येतील आता. येतील नाही, चालूच आहे थोडा थोडा. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात आता. आणि हां, कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आमची फॅमिली ट्रिप कशी वाटली. बाय.